नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींना आपण वांग दाखवणार आहे. मी तुमच्यासाठी खास घेऊन आले. पण तवा वांग लग्नांमध्ये पार्ट्यांमध्ये भेटणारं हे तवा वांग किंवा मोठे फंक्शन असलं तिथे बनवणारं हे तवा वांग. तर तुम्ही पहा घरातच कसं बनवायचं ते ते तुम्हाला कळेल. आता हे व्हिडिओ पाहिल्यावर संपूर्ण समजेल आपण घरात कसं बनवू शकता. हे लग्नांमध्ये तर भेटतं पार्टी असली किंवा दुसरं काही फंक्शन असलं तर तिथे बनवतात ती लोक तव्यावर. पूजा असली कोणाचं काय असं मोठं फंक्शन असलं तर त्याच्यात चालू असतं त्यांचं हे तव्यावर. तवा भेंडी, तवा वांग, तवा बटाटा, तवा हेच बरेच प्रकार असतात. तर हे तवा वांग कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा मी शेंगदाणे घेतलेले आहेत मुठभर आणि भाजलेल्या डाळे ते डाळा घेतलेले आहे मुठभर. हे जरासं भाजून घ्यायचं छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे. पाहे खरपूस जास्त जाळून नाही टाकायचं, अगदी थोडीशी नमी घालवायची त्याची आणि ते टाकलेलं आहे. त्याच्यात लसूण चांगला मुठभर टाकायचा आणि हे मी जाडसर वाटून घेणार आहे. आलं पण टाकायचं त्याच्यात आणि लसूण, आलं आणि शेंगदाणे, डाळ हे एवढंच वाटून घ्यायचं, जाडसर वाटायचं. ही वांगी पहा आता या वांग्याचं बनवणार आहे मी तवा वांग. फार छान होतं, मस्त लागतं. तर तुम्ही पहा आता ही वांगी मी घेतलेली आहेत, धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि ही अर्धा किलो वांगी आहेत. तर हे पहा आता ह्याच्यात टाकलेलं आहे मी मीठ टाकणार म्हणजे आता टाकणार आहे. पाण्यामध्ये मीठ टाकायचं कधी पण. हे बघा मीठ टाकलेलं पाण्यात आणि ही वांगी आता चिरणार आणि पाण्यात सोडून देणार. म्हणजे आतपर्यंत मीठ पण जातं आणि वांगी काळी पण पडत नाही. म्हणजे असे 2-3 अशा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवा. तर हे बघा असे तुकडे करायचे वांग्याचे. एवढे मोठे मोठे तुकडे चांगले 2-2 इंचाच्या 1.5-1.5 इंचाचे तुकडे करायचे त्याचे आणि लगेच पाण्यात टाकून द्यायचे. ते चिरायचे असे. हे बघा अशा पद्धतीने चिरायचे आणि पाण्यात टाकून द्यायचे. मी आता सर्व ह्या वांगी चिरणार आहे आणि ह्यांना पाण्यात टाकणार आहे. पाण्यात टाकल्यामुळं कसं वांगी आहे तशी राहतात, पांढरी शुभ्र, काळी पडत नाही आणि मीठ पण त्याच्यात जातं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या मी 2-2 वेळा सांगितलं म्हणून ते पाण्यात टाकायचं. लक्ष देऊन ऐका, पाण्यात टाकायचं म्हणजे टाकायचंच. तर हे पहा आता मी सर्व हे केले. मैत्रिणींनो खरंच ही वांगी आहेत ना, तुम्ही खाल्ली असतील कधी किंवा तुम्हाला कधी भेटली असेल किंवा नसेल खायला भेटली, पण ही तव्यावर बनवतात ही वांगी. तर तव्यावर कशी बनवतात, तर भरपूर कोणाचं साखरपुडा असला, कोणाची पार्टी असते, कोणाचं काय असे बरेच फंक्शन असतात. त्याच्यामध्ये कोणी कोणी बनवतं, म्हणजे सर्वच नाही बनवती, कोणी कोणी बनवतं. आपण सांगायचं असतं त्यांना का आम्हाला तवा वांग पाहिजे किंवा तवा बटाटा पाहिजे, तवा भेंडी पाहिजे, तवा परवर, म्हणजे असे सर्व भाज्यांचे तव्यावर बनवलेले सर्व फार टेस्ट लागते, फार छान लागतं आणि आपण आवडीने पण खातो. ते मागून मागून खातो. आम्हाला तवाच द्या, आम्हाला वांगच द्या किंवा आम्हाला भेंडीच द्या किंवा आम्हाला बटाटाच द्या किंवा आम्हाला अनेक भाज्या आपण ठेवतो त्या त्या कारलं पण असतं. तर इथे कांदा कापलेला आहे, कोथिंबीर चांगली मुठभर घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी टाकलेला आहे. तुमच्याकडं नसला तर तुम्ही मालवणी मसाला पण वापरू शकता, काही नाही तसं. आणि इथे पहा तुम्ही आता मी फुल चमच्यावरून धने पावडर टाकणार आहे. हे फुल चमच्यावरून धने पावडर मी टाकलेली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, रंग छान येण्यासाठी आपल्या तवा वांग्याला. आणि हे वाटलेलं वाटण सर्व जाडसरच वाटलं होतं, एवढं बारीक नव्हतं वाटलेलं. बारीक नाही वाटायचं, जाडसरच वाटायचं ह्याला. अशा तऱ्हेने बघा मसाले एवढे झालेले आहे आपला. ह्याच्यात टाकायचं आता मीठ. आपली किती क्वांटिटी पाहून त्याच्यावर मीठ टाकून द्यायचं. मस्त असं त्याला मिक्स करायला लागतं. तेल पण टाकायचं आपल्या त्याच्यात थोडंसं, म्हणजे मसाल्याला ओलावापणा येईल, मसाल्याला आपल्या वांग्यामध्ये भरलं जाईल म्हणून त्यात थोडंसं 2 चमचे मी तेल वापरणार आहे इथे. तर हे पहा मिक्स केल्या चांगलं. आता एकजीव करायचा मसाला. सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर चुरून कसं घेतो तसं चुरून घ्यायचा आणि हे बाजूला लावत्या.
आता हे एक एक वांगं काढायचं यातलं आणि हे भरून घ्यायची वांगी. अशा पद्धतीने भरायची. भरपूर मसाला वापरायचा. मैत्रिणींनी मी टमाटे वगैरे काहीच घातलं नाही. जर तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता टमाटे पण याच्यामध्ये, पण मी नाही घातलं. ज्याचे त्याच्या आवडीवर असं म्हणतात ना, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला आवड असली टमाट्याची तर तुम्ही टमाटे पण घालू शकता. तिकडे मात्र टमाटर घालतात, तव्यावर बनवतात ते, तर टमाट्याचा असतं त्याच्यात वापर. तर ही सर्व भरून घेतलेली आहे मी. आता तव्यावर ठेवते. म्हणजे तवा म्हणजे हे माझ्याकडे फॅन आहे अशा पद्धतीचा, याच्यातच करणार आहे मी. तेल टाकलेलं आहे अर्धी पळी. मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं. दोन्ही गोष्टी छान फुलून द्यायच्यात. जिरं पण फुललं पाहिजे आणि मोहरी पण फुलली पाहिजे, म्हणून ती काळजी घ्यायची भरपूर. मैत्रिणी टिप्स आहेत मध्ये लक्षात ठेवा. तिच्या माहेरचं सर्व आहे ना, माहेरचं सर्व, तर ती काळजी घ्यायची. तुम्ही आपल्या स्वतःचंच सगळं करायचं असतं. तर हे मस्त पहा मोहरी वाजलेली आहे. आता मी ही वांगी आहेत ना, भरलेली वांगी, ही सर्व याच्यात मी सोडून देणार आहे. पहा अशी उभीच ठेवायची पहिली, म्हणजे खालची बाजू शेकली जाती. नंतर आपण त्याला उलटी करायची. ह्या वांग्याला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही मैत्रिणीनो. अगदी वाफेवर वांगी शिजतात. पाणी पण त्याला निघतं आणि वाफेवर वांगी तयार होतात मस्त. पाहिलं, सर्व भरून घेतलेली आहे मी. मस्त भरले. तर झाकण ठेवते 1-2 मिनिटभर, जास्त नाही. 1-2 मिनिटांनी तुम्हाला दाखवते परत. हे पहा मस्त झालेली आहे. ह्याला ना मी आता पलटी करते. असं छान पलटी, सगळी वांगी पलटी करायची. मैत्रिणींना तुम्ही कमेंटमध्ये लिहून पण पाठवा, असं तुम्ही तवा वांगं कधी केलं का, आणि हे वांगं कधी खाल्लं का तुम्ही, हे पण मला नक्कीच कळवा. हा डिझाईनचं वांगं हे कसं असतं ते तुम्ही कधी खाल्लं का? नसेल खाल्लं तर आवर्जून खा. खूप हेल्दी आहे आणि पाण्याच्या बाजूला म्हणजे हिरवळ जाग्यावर तुम्ही जाणार आहे. हिरवळ सर्व पाणी आहे, बोटी आहे तिकडे, सर्व काय आहे तिथे तुम्ही जाणार आहे. पहा तुम्ही आता. आणि ही वांगी बनवणार आहे असं कल्पना करा तुम्ही. आणि मग पहा वांग्याची चव. आत्ता झालेली आहे. जवळजवळ 5 मिनटं वांगी शिजत होती बारीक गॅस करून. आता कशी झाली ती पाहूया आपण. वाव, पहा रसरशीत एकदम मस्त झालेली आहे. रंगही फार सुंदर आलेला आहे. हे पहा किती छान दिसते का नाही. नुसता रस्साच भारी वाटते, तर ते वांगं खाल्यावर किती छान लागेल. पहा बरं, अशी केली का मैत्रिणींनी नक्कीच कळवा. आणि कुठून पाहताय व्हिडिओ ते पण कळवा मला. करता का तुम्ही या पद्धतीची तवा वांगी? आता मी काढून दाखवते वाटीमध्ये तुम्हाला. अशा पद्धतीने जर वांगी केली ना, एक भाकरी खात असल्या तर 2 जरूर खाणार तुम्ही. किंवा मुलांनी, लहान मुलांनी 1 चपाती खात असले 2 जरूर खाणार, म्हणजे डबल जेवणार तुम्ही लोक. तर नक्कीच पहा व्हिडिओ आणि बनवून पहा एकदा. दिसते का नाही रसरशीत एकदम मस्त वाटते का नाही. पाहताच तोंडाला पाणी सुटेन का नाही मस्त. हे आपलं तवा वांग तयार झालेले आहे.
तर मसाल्याविषयी तुम्हाला सांगते, माझ्या मसाल्याचे स्टॉक आलेले आहेत मैत्रिणीनं. कोणाला बी घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, तुम्ही घेऊ शकता मसाले. खूप छान आहेत मसाले आणि ऑर्डर करू शकता तुम्ही. घरपोच फ्री डिलिव्हरी आहे आणि हा मसाला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. कुठेही असलं तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. रंग पहा ह्या भाजीचा, किती देखणा आलेला आहे, किती छान दिसतंय.